टीका वाटत होतो की ही परद्रव्य स्वरूप आहे किंवा परद्रव्य माझं स्वरूप आहे. परद्रव्य म्हणजेच मी किंवा मी म्हणजेच परद्रव्य, अशा रीतीने तो विचार करत होता. तर माझ्या परद्रव्याचे संबंध आहे किंवा परद्रव्याचा माझ्याशी संबंध आहे. तर हे परद्रव्य कोणते? तर पाहिलं की देह म्हणा, देहापासून भिन्न असणारे पुत्र कलस्थ, स्त्री पुरुष मुलं बाळ वगैरे, किंवा सोनं चांदी वगैरे, धन धान्य आदी, गाय बैल म्हैस वगैरे, मोटार गाडी वगैरे, रथ वगैरे, शकटयान वगैरे है ना, किंवा तुमचे ग्रह उपग्रह वगैरे, राष्ट्र देश वगैरे, सगळं गाव गल्ली वगैरे. तर हे जे आहे ना, चेतन अचेतन पदार्थ किंवा शिष्य शिष्या छात्रादी किंवा पिच्छे आणि कमंडलो, पुस्तकादी ग्रंथादी आणि सही या ना, किंवा जे रागादी भाव आहेत ते सचित्त, मोहराग देश जे आहेत, विकारी भाव आहेत किंवा पर्याय भाव आहेत, गुणभेद भाव आहेत, ते सचित्त म्हटले. अचित्य द्रव्यकर्म न कर्म ते आहेत अचित्तादी. मिश्र जे आहे ते द्रव्यकर्म भावकर्म दोन्हींचं मिश्र आहे ना. पहा काय काय सांगतात ते. अथवा कधी दिले ना त्याच्याकडे, अथवा विषय कषाय रहित निर्विकल्प समाधिस्थ पुरुषपेक्षा सचित्तम सिद्ध परमेष्टी स्वरूपम अचित्तम पुद्गलादी पंचद्रव्यरूपम मिश्रम गुणस्थान जीवस्थान मार्गी परिणत संसारी जीवस्वरूपम इति वर्तमान कालपेक्षया गाथा. तर विषय कशा रहित निर्विकल्प समाधी पुरुषाच्या स्थित असणाऱ्या सचित्त काय सिद्ध परमेष्टीला म्हटलं सचित्त. काय सांगताय त्याचं जर चिंतन केलं तर सचित्ताचं चिंतन झालं है ना. सचित्त केले की नाही, सिद्ध परमेष्ठीला सुद्धा सचित्त म्हटलं. सचित्त म्हणजे काय? परद्रव्य. आणि त्याचं चिंतन केलं तर काय म्हणणार आहेत माहिती नाही. त्याचं चिंतन केलं तर पुढे दिले आहे ना, पुढे दिले पहा, वर्तमान कालापेक्षा पुढे दिला आसीम पूर्णम आसीत मम पूर्वमेतत् अहमेदं चावि पूर्वकालमी अहमिदं चैव पूर्वकाले होयि पुनोमि मध्यम भविष्यति पुनरपि मम अहमेदं चावि होस्सामि अहमिदं चैव पुनर्भविष्यामि इति भूत भावी कालापेक्षया गाथा एक मिथ्यादि एदम इमं तु पुनः असंभूतम असद्भूतम कालत्रय परद्रव्य संबंधी मिथ्यारूपम आदव्यपम आत्मविकल्पम अशुद्ध निश्चयेन जीव परिणामं करेदी करोति सम्यक मूढा अज्ञानी बहिरात्मा. अज्ञानी बहिरात्मा जीव असं विचार करतो. नाही काय मजा आहे समजण्यासारखं आहे. बहिरात्मा म्हटलंय, मिथ्या दृष्टी म्हटलंय, मिथ्या ज्ञानी म्हटलंय. म्हणजे परद्रव्य काय केले त्यांनी? विषय कशा रहित देवीकल्प समाधिस्थ पुरुषाच्या अपेक्षेने सिद्ध परमेष्ठीच स्वरूप सचित्त आहे. आणि ते सचित्त काय आहे? त्या सिद्ध परमेष्ठी बद्दलच चिंतन करणारा अज्ञानी बहिरात्मा म्हटलंय. जरा डोळे उघडे घेऊन कागद पहा, जरा अक्षर पहा, लिपिटी पहा है ना. पुन्हा म्हणाल की तुम्ही महाराज असं म्हणता, मी म्हणतो नव्हे, कोण जयसिंहाचार्य म्हणतात है ना. मी म्हणतो तर मी म्हणतो, पण मी म्हणताना काय करतो, मी तुम्हाला सांगतो, तुमची खोडी काढतो आणि आपल्या जयसिंहाचार्यांच्या कुशीत जाऊन बसतो लगेच. मला मार बसत नाही. तुम्ही काय आघात केले तर कुठे बसणार? जयसिंहाचार्याने विचारलं तुम्ही काय करता? ते म्हणता अमृतचंद्राची कुशमुखी आहे. अमृतचंद्राला विचारलं तर ते म्हणतात कुंडकुंडांची कुशमुखी, आम्ही तिथे जाऊन बसलो, मला काय करायचं नाही. कुंडकुंड नेलंय. कुंडकुंडाला विचारलं, ते म्हणाले सुतकेवली म्हणियम केवली सुतकेवली सांगितलं. सुतकेवली विचारलं, ते म्हणतात आनंद बाबा सर्वज्ञ साक्षात हितोपदेशी, म्हणजे आम्हाला कोणालाही मार बसत नाही. आणि मग तुम्ही जर मारायला गेला तर आम्हाला कोणावरच मार बसत नाही, तुमचा आघात तुमच्या आत्म्यावर होतो, दुसऱ्या कोणावर होत नाही. मोठ्या धीर ठेवून बोलायचं आहे.
इकडे तर सांगतील की उपचाराने व्यवहाराने की सिद्धाचं ध्यान कर, अनंताचं ध्यान कर, मोक्षाला जातील. अज्ञानी जीव जो आहे त्याच्याजवळ जेव्हा कु आदर्श होते, कुगुरु कुदेव कुशास्त्र आदर्श होते, तेव्हा सांगितलं सद्देव सद्गुरु सत्शास्त्राचा आदर्श ठेव. की नाही? सद्देव सद्गुरु शास्त्राचा आदर्श ठेव. पण तेवढंच केलं तर काय सांगितलं की जरी बाबा तू तेवढंच केले तर इथे सांगितलं तू जसं बायकोचं ध्यान करतोस आणि वडील पुत्र कलत्रादी तसं सिद्ध परमिष्ठीचं ध्यान केलं तरी तू वैरात्मा आहे. काय सांगतात? परस्त्रीचं ध्यान केलं जसं तू आहेस त्या परस्त्रीचं ध्यान केलं तरी वाईट आहे अशा भाषेत बोलतात. मग येथे जेव्हा परस्त्रीचं ध्यान करीत होता तेव्हा सांगितलं नाही तुला जमतच नाही ब्रह्मचर्य पालन करायला तर स्वस्त्री कर. अनुमोदन दिलं नाही. परस्त्रीचं अशी घ्यायला का सांगितलं नाही? सांगितलं काय कमीत कमी एवढं कावळ्याचं तरी मन सोड म्हणजे बाकीचं मन काय परवानगी दिली काय नाही. पण कमीत कमी एवढा तरी त्याग कर. तसं काय म्हणतात तेव्हा कमीत कमी तू बाकीच्या स्त्रिया तरी सोड. पण स्वस्त्रीचं चिंतन करायला सांगितलं काय? काय सांगितलं? वैरात्मा आहे, मिथ्या दृष्टी आहे. मग म्हणाले मुलाबाळाबद्दल जर तुला चिंतन येते तर त्याला सांगितलं जरा अरण सिद्धाबद्दलचं चिंतन करता येतं. पण तेही चिंतन केलं वस्तुस्वरूप जाणलं नाही, आत्मानुभव केलं नाही. मग म्हणजे सिद्ध परमिष्ठी दोन, ते बहिरंग सिद्ध परमिष्ठी आपला ध्रुव सिद्ध परमिष्ठी, त्या ध्रुवाला जर जाणत नसतील आणि त्या सचित्त स्वरूपी सिद्ध परमिष्ठीला जाणत असतील तरी काय आहे? बहिरात्मा आहे. काय सुंदर आहे बघा वाचा टीका. मिथ्या दृष्टी जीव जो आहे स्त्रीचं चिंतन करतो, पुत्राचं चिंतन करतो, धनाचं चिंतन करतो, मुलाबद्दल चिंतन केलं किंवा राष्ट्राबद्दल चिंतन केलं, पुन्हा काहीतरी अलंकाराबद्दल चिंतन केलं. पण श्रद्धा त्याची सततच पराशी जोडलेली आहे. कधी धन आणलं असेल, कधी राष्ट्राबद्दल मदत केली असेल, लोकांना काही वगैरे शुभभाव असतील कधी अशुभाव झाले, परंतु त्याने स्वभावाचं चिंतन कधी केलं. मग त्याने समजा कधी पंचपरमिष्ठीचं चिंतन केलं, श्रद्धा मिथ्याच आहे. अहंकाचं चिंतन केलं किंवा सिद्धाचं चिंतन केलं आहे ना, तिथे दिलंय ना सिद्धाचं चिंतन केलं तरी वैरात्मा. पुन्हा घराचं चिंतन केलं, पुन्हा काहीतरी सिद्धाचं चिंतन केलं, गुरुचं चिंतन केलं. श्रद्धा ही श्रद्धेसाठी बोलली आहे, ही ज्ञानाकडून देवी बोललेली आहे. मग फरक आहे. मग जो मिथ्यादृष्टी जी होता, श्रद्धा पहिल्यांदा मिथ्या होती, ज्ञानही त्याचं मिथ्या होतं. पण वस्तुस्वरूप जाणून घेतलं, काहीची माहिती करून घेतली, श्रद्धा तशीच होती है ना. हे सगळे परकीय आहेत ते जाणलं. आणि त्यानंतर जो स्वभावसिद्ध परमात्मा आहे त्याची प्रतीती केली ध्रुवाची. त्याला म्हणतात स्वभाव सिद्ध. स्वभाव सिद्ध म्हणा किंवा ध्रुव म्हणा, निज परिणामी भाव म्हणा, याची प्रतीती केली. श्रद्धाही बदलली, श्रद्धा तशीच राहिली. थोडा वेळ अनुभव झाला, पण पुन्हा विचार केला पंचपरमिष्ठीबद्दल, त्या परसिद्धाबद्दल विचार केला. पुन्हा काहीतरी घराबद्दल अशुभ भाव झाला, अशुभ भाव झाला, तिथे शिव भाव झाला. ध्रुवाचं चिंतन करताना शुद्ध भाव झाला. पुन्हा काहीतरी अशुभ भावानंतर पंचपरमिष्ठीचं चिंतन केलं, शिव भाव झाला. पुन्हा त्याने द्रव्याचं ध्रुवाचं चिंतन केलं, काही शिव भाव झाला. आणि स्वस्वरूपात पुन्हा ध्रुवात आला, निज स्वरूपात पुन्हा विकल्पात केला, पराचं काही चिंतन केलं, शुभ झाले. हे सम्यक दृष्टीसाठी ओढलेलं आहे, हे मिथ्या दृष्टीसाठी आहे. सम्यक तो प्रगट झालं. पांढऱ्या ह्याच्यात पिवळ्या ह्याच्यात काय केलं? मिथ्यात्वासाठी काढलं.
मिथ्या श्रद्धा, मिथ्या ज्ञान आहे. इथे हा मिथ्यात्मी होता पण सम्यक प्रकट आहे, मिथ्या ज्ञान होते. ते ज्ञानासाठी वेगळ्या वेगळ्या श्रद्धेसाठी. म्हणजे यावरून सरळ स्पष्ट होईल की सम्यक दृष्टी साधक अवस्थेत जरी काय आहे पंचपरिष्टीचा वगैरे विचार करीत असे, शुभाशुभ भाव करीत असे, पण श्रद्धेतून त्याची एकदा श्रद्धा बदलते. श्रद्धा त्याची पहिली स्वभाव असते. श्रद्धा नाही पंचपरिष्टीकडे गेली, श्रद्धा नाही परवस्तूकडे गेली, श्रद्धा स्वस्वरूपाची केंद्रित झाली आणि पुढे ज्ञानही जेव्हा एका स्वस्वरूपात सतत 2 घडी राहील अनुभूतीत, तर काय केवळ ज्ञान होईल, पुन्हा परत जात. पण साधक अवस्थेत तो जेव्हा म्हणतो घर आहे, धन आहे, धान्य आहे, काय शुभाशुभ भाव होतात, याच्याने याच्यामध्ये आहे ना, हाही पंचपरिष्ठी चिंतन करतो, हाही पंचपरिष्ठी चिंतन करतो, परंतु स्वस्वरूपाचं वेदन नाही ना याला. याला आहे कसं आहे का बघा मिथ्या दृष्टी. म्हणजे याच्यावरून पाहण्यासारखं काय आहे की बा जेव्हा तू कधी याचं चिंतन केलं का, हा शोध. जर आता करीत असतील आणि आता थोड्या वेळात जर गृहस्थी जर म्हणत असेल माझी ही प्रिया आहे ना, एखाद्या स्त्रीबद्दल घरवालीबद्दल विचारत असेल, झाला असेल त्याचा उपयोग रूपाने अशुपयोग, परंतु श्रद्धेने शुद्धोपयोग आहे. मग ही श्रद्धा आहे आणि सम्यक्तीचा हा संकल्प भाव आहे. तर ही श्रद्धा बदलण्याची टेस्ट काय, परीक्षा काय, तर अगोदर माहिती घेऊन ध्रुवाचं वेदन केलं तेव्हा श्रद्धा बदलते. याने सिद्धांत चिंतन केलं याचं नाही बदलली ना श्रद्धा. म्हणून पंचास्तिकाय संग्रहामध्ये येथे 66 सुधारित सांगितले. अर्हंत सिद्ध तेरीय पवयन गणना भक्ती संपन्न बन्नली बहुसो पुण्यम नरसो कम क्षयम गुण. कारण सिद्ध आचार्य गणनान प्रवचन ज्ञान वगैरेची जरी भक्ती केली असेल पुष्कळ पुण्यवान देईल, पण कर्मक्षयाला सुरुवात होत नाही. का अनुभव नाही असा याने केला, याने अनुभव केला तेव्हा कर्मक्षयाला सुरुवात झाली, कर्मनाशाला सुरुवात झाली. उपशम सम्यक झालं तरी नियमाने आघात सुरू झाला. पण हे सम्यक दर्शन सहित झालं तेव्हा आत्मानुभव येतला, तेव्हा श्रद्धा सम्यक स्वरूप परिणत पावली. पण याने सिद्धार्थ चिंतन केलं, आत्मानुभव कुठे केला. म्हणून ते म्हणतात सचित्त सिद्ध परमेष्ठी स्वरूप सुद्धा काय आहे त्याचं चिंतन केलं, विचार केलं तरी असं भूत आत्म्याचे विचार झाले. सम्यक मूढ आहे, पूर्ण मोहित आहे, मूर्ख आहे, अज्ञानी आहे, बैधात्मा आहे, मिथ्यादृष्टी आहे, मिथ्याज्ञानी आहे. काय आहे विचार हे करीत राहतो. बहुसंख्य जनतेला तर त्या सिद्धाचं स्वरूपही माहित नाही, अढंगाचं स्वरूप माहित नाही, आचार्याचं स्वरूप माहित नाही, उपाध्यायाचं स्वरूप माहित नाही, साधूचं स्वरूप माहित नाही, सद्देव काय, सद्गुरु काय, सत्शास्त्र काही माहिती नाही. त्यांच्याजवळ विचारच नाही. पण ज्यांना हा विचार कळाला त्याचा आश्रय घेतला, पण आश्रय घेतला तरी अरे ज्याने त्यांची माहितीच केली नाही, नुसतं आरती ओवाळली आणि भक्तांग स्तोत्र म्हटलं तर काय त्याचा झाला का उपयोग. आरती ओवाळली आणि पूजा केली काय उपयोग झाला का. तीर्थयात्रा केली, दानादी केले, व्रतादी केले, मुनी जरी झाला तरी काय सांगितलं वर तपोधनाच्या अपेक्षेने जर ते छात्र आणि पिच्छी कमवून जर अडकलाय आणि त्या सिद्धाच्या प्रतिष्ठेच्या याच्यातच जर चिंतनात घडलाय, बाकीचं काहीच नाही चिंतन समजा असते मुलाचं, पण तो तपोधन देखील अज्ञानी वैरात्मा आहे असं सांगतात. पहिलं गुणस्थान मग गृहस्थी म्हणतो माझं तर रोजच चाललंय बायका पोरांचं, मग मला कसं जमणार असं गृहस्थी विचारे, शंका उठेल नाही, शंका उठेल. अहो आम्ही तर मग चाललं की आमचं काय पुन्हा पुन्हा बाळ इकडे गेले की कुठे गेलो केवढी काळजी लागून राहते, इकडे गेलं का तिकडे गेलं का मोटारी खाली सापडेल काय करेल, पळत जावं लागते, धावत यावं लागते, आणावं लागते, ठेवावं लागते, खाऊ घ्यावं लागते, पाजावं लागते, माता अशी सांगेल. मग करायचं नाही का आम्ही काय लगेच आता महाराज होऊन बसलो आणि कसं जमणार मला. अरे
ते म्हणतात ते जसं बाळाचं चिंतन करतो, बाळाचं चिंतन करताना कधी थोडा वेळ भगवंताचं चिंतन करताना मग शिवभाव झाले की नाही तेव्हा. मग जर भगवंताचे चिंतन करताना शिवभाव झाले तर थोडं वस्तुस्वरूप मूलभूत समजून घेऊन जर क्षणभर चिंतन केलं तर स्वस्वभावाचं होतच नाही असं सांगितलंय का. या पंचम काळा देखील अपस्वभाव ठिये. आत्म्याच्या स्वरूपाबद्दलचं ध्यान होतं आणि त्याला धर्म ध्यान म्हणतात आणि ते होते. आणि जो म्हणतो की ते होत नाही त्याला म्हटलंय अज्ञानी बघा. काय केलं एवढ्या प्रेमळ कोणी ते एकच सांग की बा जीवानं खरं कल्याण पाहिजे ना, खरे सुख पाहिजे ना, सम्यक आनंद पाहिजे ना, सम्यक शांतता पाहिजे ना. जगातील कोणती व्यक्ती अशी म्हणते की मला शांतता नको. कोणताही जीव घ्या, कसलाही जीव घ्या, कितीही चोऱ्या करणारा, कितीही नक्षलवादी असो, मारामाऱ्या करणार असो, चोऱ्यामाऱ्या करणार असो, दरोडे घालणार असो, त्यालाही जाऊन विचारा की तुला अशांतताच पाहिजे का. तो चोरी करून दरोडे करून आला असला तरी तो म्हणतो मला शांतताच पाहिजे. खूप मारामारी करून आला असेल ना. जसा बॉम्बेमध्ये तो एक राम का कोणता रामकृष्ण का काय होता, रामन राघव बर रामन राघव है ना. त्याने त्यांनी मारलं, कापलं, ठोकलं, रक्तही प्याला. पण त्याला विचारलं तर की तुला शांतता पाहिजे की अशांतता पाहिजे. शांतता. हिटलरला तर विचारलं तर किती जीव तू गॅस सिलेंडर मध्ये मारलंस, कोंडून मारलंस प्राण्याला जीव ना, तुला काय पाहिजे विचारलं तर तो उत्तर काय देतो, शांतता पाहिजे. कितीही विध्वंस कसाही असला तरी तो जीव म्हणतो शांतता पाहिजे. मग जर शांतता पाहिजे तर शांततेचा सम्यक मार्ग शोधणार की नाही, हा हे प्रश्न. सम्यक वस्तू स्वरूप समजून घेणार किंवा नाही, सम्यक वस्तू स्वरूप समजून घे आणि कशा ध्रुवाची प्रतीती कर तर तुला आत्ता दैनंदिन जीवनात शांतता मिळते. आज जगात म्हणतात की पुष्कळ अशांतता आहे, पुष्कळ अशांतता आहे. पुन्हा पुन्हा आपण पेपरमध्ये वाचतो, लोकांची चर्चा ऐकतो, काय हो अशांत आहे सगळं, कसं अगदी चित्त कसं तरी होऊन गेलं आहे. विकास पावलेली राष्ट्र घ्या नाही तर अविकसित असणारी राष्ट्र घ्या, सगळ्याकडे एकच आहे की नाही, काळजीच आहे. विकसित झालेली राष्ट्र सुद्धा आत्महत्या करतायत की नाही. आत्महत्येची संख्या पुष्कळ आहे. खायला प्यायला भरपूर आहे, वस्त्रादी भरपूर आहे, भोगोभोगाची साधनं भरपूर आहे, तरी ते म्हणतात की शांतता नाही म्हणून गोळ्या खाऊन मरून जात आहे. ज्यांच्या घरात खायला नाही त्रागा होऊन तेही मरून जात आहेत, आत्महत्या करून टाकतात. सगळ्याचं चिंतन काय आहे, पुत्र स्त्री कमलोत्र आहे का. श्रीरंध्रीचा सल्ला नाही तर येतच की पेपरमध्ये, रविवारच्या नाही तर कुठल्या तरी मासिकात वगैरे काय पेपरमध्ये साप्ताहिकात ती सांगत असते आमच्या तमक्यावर प्रेम केलंय पण मामानीच मध्ये घोटाळा करून टाकलाय है ना. काय केलंय, माझे बाबा सांगतात की त्या पोरावर प्रेम करू नको. मी वगैरे मी बाई तिथे सांगत असते अशी काहीतरी माहिती, नाही तर मला म्हणणार तुम्हाला मामा आला काय, तुम्ही कुठल्या पुरीवर प्रेम सुरू केले. आमचा काही संबंध नाही. त्या ठिकाणी कथा असते ती मग काहीतरी कथा सल्ला देत असते. अरे खरा सल्ला आहे काय, श्रेयंद्रीचा सल्ला खरा सल्ला आहे. अरे या आत्ताचा खरा सल्ला आहे ना. सर्वज्ञ भगवान, वीतराग भगवान, हितोपदेशी आहे असे जे भगवान आहेत त्यांचा सल्ला खरा सल्ला आहे. त्या पेपरमध्ये खरा सल्ला नाही, काहीतरी ठाकूर मात्र इकडे तिकडे सांगतात. जे वस्तुस्वरूप नाही त्याच्याकडे सांगतात. मग बघा घराघरातून हीच चर्चा आहे की नाही. खाणं पिणं, अलंकार, वस्त्र, लग्न, मुलं बाळ याचीच चर्चा, याचाच विचार. ते माझ्यात मी त्यांचा होईल आहे. अशा प्रकारचे जे विचार आहेत ते म्हणतात सगळे तुमचे कसे असतात परातीकर. अचित्त पुद्गला द्रव्यादी, पुद्गल म्हणा, आकाशदेव म्हणा, धर्मद्रव्य म्हणा, अधर्मद्रव्य म्हणा, कालद्रव्य म्हणा, भूगोल असू तर खगोल असू द्या, त्याची सगळी चर्चा पदद्रव्याची चर्चा नाही. कुठे आत्म्याची चर्चा, काय विचारतात पुढे. द्रव्यक्रमाची चर्चा असो नाही तर भावक्रमाची चर्चा असो, पर्यायाची चर्चा असो,
आपली भावी काळातील सिद्ध पर्याय किती चर्चा असो तिचा जरी विचार केला है ना, भावी काळात मी सिद्ध होईल याचा विचार केला म्हणतात बहिरात्मा. नैगमयाने जरी तुम्हाला सांगितलं आहे ना, याचं दिलं आहे त्याच्यासारखा नैगमय भावी काळातला मी सिद्ध आहे, हा मी सिद्ध आहे भावी काळात, या पर्यायाचं जरी चिंतन केलं, या नयाने जरी चिंतन केलं तरी म्हणतात बहिरात्मा मिथ्या दृष्टी आहे, ज्ञान नाही. कारण या नयाची ओळख नाही, याची प्रतीती नाही. मिश्र स्वरूपाचं म्हणून म्हटलं तर गुणस्थान, जीवस्थान, मार्गणास्थान आणि पडत असणाऱ्या संसारी स्वरूपाचा जरी विचार केला तरी सगळं काय केलं, बहिरात्मा आहे. ही सगळी माहिती घेऊन चिंतन केलं तरी गृहाचं वेदन केलंच का सांग म्हणतात. जर केलं नसेल तर बहिरात्मा मिथ्या दृष्टी आहे. मग इतकं सगळं केलं तरी महाराज मिथ्या दृष्टी, मग आम्हाला काय जमायचं नाही. मग आम्ही म्हणतो तेच खरं की हो, आम्हाला जमायचं नाही. ते कुठल्या तरी श्रेणी अरू माणसाचं असेल, आणि श्रेणी अरू माणसाचं नाही, ती गृहस्थाला देखील सम्यक दर्शन होते ही माहिती सांगतात. मग ती कशी, तू जर ही माहिती घेतली आणि गृहाच्या वेदनात आलास, अगती जरी असतील ना, बाहेर मारामारी जरी नरकामध्ये करीत आहे तर याची प्रतीती केली तर सम्यक दर्शन प्रगत होतं. नरकात सम्यक दर्शन होतं की नाही, होत. 7व्या नरकात जाताना मिथ्या दृष्टी होता. 7व्या नरकात जरी गेला तरी तेथे वस्तुस्वरूपाचा विचार करून अनुभव करतो. बाहेर तर कापाकापी मारामारी चालू असते. असं बसलंय काय, असं आरामशीर बसून मग जरा काय ते द्रव्य आहे की गुण आहे ते शास्त्र विस्त्र असतं का नसतं, प्रवचन वगैरे 7व्या नरकात काय नाही. 16व्या वर्गाच्या वचार जीवांना जर तरी विकल्प उठला तर जाऊ शकतात, परंतु संभवता कमी आहे. आणि तिथे काय मग असं काही ठेवलंय काय, उपदेश द्यायसाठी म्हणून त्याला काहीतरी बाकीचे नाटकी बाजूला ठेवले कारण मग याला उपदेश चालू आहे असंही नाही. त्या सगळ्या अशा असणाऱ्या अत्यंत थंडीत, अत्यंत उष्णतेत वगैरे अशा विपरीत परिस्थितीत देखील हा जीव तिथे चिंतन करतो आणि स्वभावाचं वेदन करून सम्यक दर्शन करतो, आत्मानुभव घेतो. आणि मग इथे पंचम काळ आहे, अशी काय आपल्यावर फार मोठी कुऱ्हाड कोसळली आहे, वज्र कोसळलाय. शांततेने आपण बसू शकतो, ऐकू शकतो, विचार करू शकतो, मनन करू शकतो. मग केवढी अनुकूलता, केवढी मोठी अनुकूलता आहे आपल्याजवळ. या अनुकूलतेचा आत्ता फायदा घेणार नाही तर मग कधी फायदा घेणार, मिळालेल्या संधीचा आत्ता फायदा घेणार नाही तर कधी काय निगोदातून फायदा घेणार का म्हणणार आम्हाला लगेच निगोदात ढकलता. अहो काय चिंतन करता, रात्रंदिवस जर धनधान्याचं चिंतन करता है ना, जर त्या अलंकाराचं चिंतन केलं, चांदी 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 चांदी, सोनं 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 है ना, जर त्या पुतळाचं चिंतन केलं तर काय होईल, जास्तीत जास्त गाढ चिंतन केलं तर मला ज्ञान कमी पाहिजे कमी पाहिजे कमी पाहिजे विचार केला तर कुठे जाईल, निगोदातच जाईल. पृथ्वी काही वगैरे केंद्रीय अवस्था होईल. दारू पिऊन जर तो म्हणतोय मला हे सगळं विसरायचं आहे, काय विचार करतो, माझ्या ज्या जीवनातील घटनाच्या सगळ्या विचार, एक प्यासा ऐकणार, एकच प्यावा, एक पेट म्हणतो, एक एलर्जीची गोळी, एक टेम्परेचरची गोळी खातो आणि विसरायचं आहे मला, मला जे ज्ञानात सगळं जाणवत आहे ते सगळं विसरायचं आहे. तो तिथे करीत असेल, कोणी गांजा ओढत असेल, कोणी तंबाखू खात असेल, विसरायचं आहे माझ्या जीवनातील घटना. तू विसरायचं याचं चिंतन केलं तर काय, मला कमीच ज्ञान पाहिजे, मग कमीत कमी ज्ञानाची पर्याय जर पाहिजे, चिंतन कशी पर्याय, परिणामी जैन तत्काल संत माहिती पण जसा विचार कशी पर्याय. मग स्वतः चिंतन केलं तर कुठे जाणार, त्या परिस्थितीत की कमीत कमी उभा, कमीत कमी ज्ञानाची अभिव्यक्ती कुठे, निगोदी अवस्थेत, लब्ध पर्याप्त अवस्थेत. चला आपोआपच तिकीट चितलं काढलं, चालला तिथे. एक श्वास कमी 18 वेळा जन्म आहे, 18 वेळा मिळाले. कोणी करीत नाही, आपण करू तसा आहे, आपल्याच बाजूने आहे. थंडी पाहिजे थंडी पाहिजे, फार उष्ण आहे, फार उष्ण आहे, फार उष्ण आहे, याचा विचार करीत बसला काय, योगायोग जोडला, आयुर्धर्म बांधायची वेळ आली, ती म्हणाली मग काय नाही म्हणे, चला तुला थंड पाहिजे ना, चला म्हणजे मारा बर्फ म्हणून जन्मला, बर्फामध्ये तूही नको ना जन्मला, काय म्हणलं केंद्रीय जीव जलकायी जीव म्हणून कुठे काय हल्ली याच्यात असतो म्हणाले, हिमालयात असतो. कसं काय बरं का, अहो काय नाही बरं नाही
काहीच नाही, सगळ्या गार 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 होऊन गेलंय, थंडी 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 त्रास होतोय. मग काय पाहिजे? उष्णता 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 है ना. थंडी आली की उष्णता 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 पाहिजे म्हणता. आणि मग उष्णता आई मग बांधायची वेळ आहे, बरोबर वेळ आली जुळली की चला म्हणजे अग्नी काही जीव. मग काय तिथल्या घरातल्या चुलीत अग्नी काही जीव म्हणून मला इथे मनुष्य होता मेला आणि कुठे जाऊन जन्मला? चुलीमध्ये अग्नी काही जीव म्हणून जन्मला. कोळशाच्या तिथे रसरसल्या कोळशा दिल्या छान. कसं काय म्हणाले? आता पाणी तापायला लागलं, दूध तापायला लागलं. काय करायचं म्हणाले? माझी पोर आहेत सगळे, पाणी नाही तापलं तरी पोरं आंघोळ कशी करतील ना. किती वेळ राहिला? अग्नी काही जीवाचं जास्तीत जास्त व्हायची किती? 3 दिवस. इतक्या वेळ तर ठेवत नाही साधारण. लगेच थोड्या वेळाने विजवून टाकले. हिटर असू द्या, नाही तर तुमची ती शेगडी असू द्या, नाही तर काय झाले मेल गेली गती कुठेतरी दुसरी. कोणी केलं? आपण. दुसरं कोण केलं नाही. जसं चिंतन तसे पर्याय. मग म्हणतात कुठं तुझ्या आत्म्याचं चिंतन केलं? केलंच का कधी? विचार कर, शोध घे. स्त्रीबद्दलचा विचार केला, स्त्रीबद्दलचा विचार केला तर फळ काय मिळालं माहित आहे? पुढच्या भावात स्त्री होऊन जन्मला. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर सत्यभामेचं चरित्र वाचा. धवला घ्या, महाबंध घ्या, डायरेक्ट आहे. पुष्पवंत भूतबलीने लिहिलेला. धसेनाचार्यांनी जो शिकवला तो भूतबलीने लिहून ठेवला. डायरेक्ट पत्र त्यांचं. दुसऱ्या कोणाची तिथे काही गडबड नाही. त्याची असं दिलं. अरे जिवंत वाचायचंय. प्रथान योग, करणान योग, द्रव्यान योग वाचायचं. तिथे कथित लिहिलं आहे. मागील भवामध्ये है ना स्वर्गातला जीव होता. काय होता? सम्यदृष्टी होता, परंतु स्त्रीच्या विचारामध्ये गुंतला. आणि स्त्रीच्या विचारात गुंतला तर काय झालं? स्त्री जायची असेल ती कुठे जायची ती गेली. पण हा स्त्री म्हणून पुरुष लिंग छेदून है ना स्त्रीचा जास्त विचार केला. मिथ्यादृष्टी झाला. मिथ्यादृष्टी झाला. स्त्रीबद्दलचा जास्त वेळा द्रव्य स्त्रीत जायचं. जसं चिंतन कशी पर्याय? द्रव्य स्त्रीत जायचं. द्रव्य स्त्रीत जायचं की स्त्रियांवृत्ती संनिकर्ष प्रकरण आहे. सुंदर प्रकरण आहे. महाबंधात आहे ना. स्त्रियांवृत्ती आणि प्रकृती बांधल्या. मिथ्यात प्रकृती बांधली गेली, द्रव्य स्त्री बांधली गेली. कशा प्रकृती बांधल्या जातात याचं सुंदर वर्णन आहे. जिवंत वाचायचं करणार योग धवला महाधवला महाबंध वाचलं तर करणार नाही तर काय. असं जर जिवंत वाचायला शिकला तर इथे हा जीव काय विचार करतो आहे, कोणत्या प्रकृती बांधण्याच्या प्रकरणात आहे हे स्पष्टपणे जाणण्याची इतकी ताकद आत्ता येते. ते केवढी नाही, अवधिज्ञानी नाही, पण विचाराने जाणता येते याची काय घटना घडते. आणि मग म्हणतात काय फळ मिळालं तुला? लक्षात घ्या. सम्यक दृष्टी जी होता पण सम्यक सुटलं आणि स्त्रीच्या विचारात गुंतला तर फळ काय मिळालं? पुढच्या भावात स्त्रीच्या अवस्थेत, द्रव्य स्त्रीच्या अवस्थेत सत्यभावा म्हणून जन्मला तो जीव, मिथ्या दृष्टी म्हणून जन्मला. आणि मग येथे आल्यानंतर पुन्हा तत्वज्ञान ग्रहण करून पुन्हा सम्यक दृष्टी झाला. मग पुन्हा आळिका झाला आणि स्त्रीलिंग फिरत तो जीव स्वर्गात देव पुरुष झाला. सम्यक आणि पुलकित आहे स्वर्गामध्ये. तिथे सम्यक होता, पाचवून स्थान होतं. केला तिथे तर स्त्रीलिंग छेद. मग आपण जर आता मुलाबाळाबद्दल काळजी करीत बसलो, बायकोबद्दल काळजी करीत बसलो तर पुढच्या भावात आपण बायको होऊन बसणार. आपण जर दुसऱ्याला मारायचा ठोकायचा विचार केला तर आपल्यावरच मार बसणार. तरी कसं घडतंय सगळं ते? दुसऱ्याचीच रवी टिंगल उडवायला गेलो तर आमचीच टिंगल उडणार, दुसरे बाळाचे उडणार. हे सगळं परातच की चिंतन काय सांगतात. आणि मग यामध्ये जर तुझ्या स्वभावाचं चिंतन नाही तर बाळा जेव्हा तू बहिरात्मा आहे सिद्धार्थ चिंतन कर, नाही तर द्रव्यगुण पर्यायाचं चिंतन करून परात अडकलास तरी म्हणतात मिथ्या दृष्टी आहे. हे जिनाजमात आहे. इथे जिनाजमात ही ताकद आहे. अन्यत्र तर म्हटलं असतं तू आमच्या सिद्धार्थ चिंतन केलं लगेच तुला मोक्ष मार्ग असतात घेऊन घेतला नसता. पण वस्तुस्वरूप म्हणते असं होत नाही. तुला त्याचे भाव माहिती आहेत का? वस्तुस्वरूप माहिती आहे का? तुझ्या निजेचा भाव सिद्धार्थ चिंतन झालं का? नाही झालं तर बऱ्याच माणसं मग लिहिले की महाराज पुण्याश्लोक कथा कोश मध्ये नमकार मंत्र म्हटला तर किती फरक झाला, एक अक्षर ऐकलं तर किती फरक झाला. ते खोटीच का शास्त्र? खोटी नाही शास्त्र.
या अवस्थेत जाण्यापूर्वी इथे नमोकार मंत्र जाण तुला मग या पूर्वावस्थेत सांगताना सांगितलं की एक अक्षर जरी तू समजून घेतील तर फायदा होईल. अपेक्षा काय ही समजून घेतील आणि इथे आज जातील ना अशी अपेक्षा ठेवून कथन केलं. पण ते केलं नाही इथं राहिलं तर सिद्ध गुरु वगैरेचं चिंतन केलं पुन्हा बायको मुलं बाळ मग कुठे शुभाशुभातच हे मिथ्या दृष्टी जीव हे पिवळा दाखवलाय तर मिथ्या दृष्टी जीव दाखवला. श्रद्धाही मिथ्या चरित्रे मिथ्या ज्ञानी मिथ्या फळातच चिंतन करतात. मग बघा बाकीच्या आजूबाजूची जनता काय करते. कधी ध्रुवाचं वेदन केलं आले तर मंडळी लागणार जरा उगीच कान साधवा उगीच बघावं जरा तटस्थपणे पाहावं. हा प्रयोग चालू आहे आजूबाजूला हे ना प्रायोगिक जीवन जगायचं लॅबोरेटरी बाहेर नाही इथंच आहे काय तुझं अलंकार जरा डोल बघायचं बघ माझ्या नवऱ्याला सांगितलं आणि मग काय म्हणाले ते म्हणाले आता वेळ नाही आता सगळा धंदा म्हणजे मार्केटमध्ये सगळं गिराईक काय रोकड पैसा असेल तर म्हणजे बाजारभाव तेजीत काम करायचं मग पुढचे तुला एक डोल काय 10 डोल हो का मग मी म्हणाले बरं मग मी या लग्नाच्या वेळेला चांगला आणि सगळं कोणी साधेच घेऊन आले जुन्या ठिकाणी तुझे पण छान आहे तुझे मालक फार हौशी ना आमच्या नगरा इतकी हौसच नाही तो काय करायचं म्हणजे अलंकारिक मालक बर मग काय चला म्हणजे आता मिरवणूक निघाली म्हणजे मंदिरात गाजेवाच्याकडून नवरा नवरीवरून चला मग हात जोडला जय बाप्पा हात जोडला पुढे काय माझ्या नवऱ्याला लवकर सांग जेवण करून द्यायला. हे सगळे जण ऐकीत चालले मी कशी अगदी उगीच मरून गेल्यासारखं झालं बघायचं. म्हणजे देवासमोर गाण्याने काय गायलं दूर पाहिजे मूल पाहिजे नवरा पाहिजे नवरी पाहिजे बायको पाहिजे. दुसरे आले होते तरुण म्हणाले हे देवा जी छान छबिरी पोरगी आहे ती माझी बायको पोरीने सांगितलं हा जो एक खुशाल पोरगा आहे याच्याशी माझं लग्न करून दे. म्हणजे देवाच्या दरबारात जाऊन लग्नाच्या मेळाव्यात आहे लग्नात मागितलं दुसरे काय संस्कार होणार आत्मानुभूतीच्या संस्कारात तिथे येऊन बसला पण बसणार स्वभावाचं चिंतन करतील आनंदाचा आनंद गेलो तो प्रवचनाला पण काय घटना झाली काय हो त्या आत्मात्मा बडबडायचे म्हणजे बायको चिंतन करू नका पोरात चिंतन करू नका पोरात पोरला खाऊ घालायचं नाही काय जीव घालायचं नाही असं पकडायचं नाही काय आणि नाही केलं तर कोण खाऊ घेणार महाराजला तर कोण खाऊ घेणार काय बडबडतो उभीच काय आपला चालत आहे त्या पाईप त्याला काय चालायला काय नाही बस रंगमंचकावर बसतो आणि हात चाला तितका नाचतो की काय म्हणजे या चालात कोण बोलावं त्याला तुला घालूच सांगते बघ पण त्याला जीव तर कोण घालणार आपण जर दूध तापवलं नाही दूध आणलं नाही आमच्या आणि पैसे नाही कमवले तर कुठला पैसा येणार मग कुठलं दूध येणार कुठलं तूप येणार तूप खायला लागते याला रस खातो आंबे खातो महाराजचे आंबे हापूसचे आंबे खातो हे सगळे असं लागतंय महाराज लोकांना आणि मग याला कुठलं खावाला कमवण्याशिवाय आहे काय आणि म्हणतो आपलं चिंतन करा आपलं चिंतन करत बसले तर आमच्या इथं जर बसले आरतीचं दुकान कोण करणार कपड्याचं दुकान कोण करणार किराणा मला दुकान कोण करणार पैसे नाही मिळालं तर मी तू नाही शिजवलं तर स्वयंपाक कोण करणार आणि स्वयंपाकाबद्दल विचार नको विचार डाळ शिजली की शिजली नाही नको विचार करायला कारण ते म्हणतो तसं काहीच विचार करायचा नाही आणि मग विचारायशिवाय राहिलं काय म्हणाले त्या सीतेने तर विचार केला नसता का तिची पोरं वाढली लवंकुश नवरा होता आणि म्हणजे तिने विचार केला नाही का म्हणजे सम्यदृष्टी होती अगोदर इच्छा दृष्टी होती जन्म होता नंतर सम्यदृष्टी होते पण या विसर्गाच्या भूमिकेत जाण्यापूर्वी आत्मानुभव केलाय ना एकत्रित भक्ताचा सम्यक दर्शनाची परीक्षा काय अनुभूती शुद्ध आत्मानुभव घेणं ही परीक्षा नुसतं पंचवनिष्ठीचं बंधन केलं ही नाही परीक्षा काय लिहिलं नाही तर का लिहिलं इथं सांगा सचित्त दिले की नाही सिद्ध परमेष्ठी स्वरूप जरी विचार केला तरी असद्भूत विकल्प झाले आणि मिथ्यात्वी आहे लिहिले की नाही आचार्य काय सांगतात पुढच्या भाषेत तर सांगतात ध्रुवाचं चिंतन केलं म्हणजे या खऱ्या चैतन्यामध्ये आला नाही तर ते सगळं अचेतनात गेला काय आहे ताकद विचार काय खरोखर विचार जीवनात रस घ्यायचा असेल काय महाराज काय याच्यात आहे अहो आता जर ऊन पडलंय आईस्क्रीम असलं किती छान पैकी आहे सुगंधी आहे गारगार लागतंय
पण पिलं किती गारगार छान छान आंबट गोड, जरा त्याची चव कशी आहे बघा तर तुम्ही पिलं छान पैकी आहे. पाणक मराठीत म्हणता पण ती किती आहे, अहो साखरेची चव आहे, जिऱ्यांची चव आहे, किती किती चव. तुम्हाला साधच पाडलं होतं महाराज, जिरे नव्हते टाकले. अरे मी पुढे विचारले तुम्हाला, त्या मला लगेच आठवलं तिथं जिरे नव्हते टाकले. हो तसंच पण केलं होतं. किती जिऱ्याची चव आहे, वेलचीची चव आहे, किती आहे चव आणि किती थंडगार आहे, छान आहे. बघा बरं पिलं तर कसं बरं वाटतंय. आणि तिथं काय तुमचं ध्रुव मी माणसं वाढे काय आणत चाललो असा तो जी विचार. अरे जे पण चव कळाली बरोबर आहे, पण त्या स्पर्शरस गंधवर्णवाल्या वस्तू ज्ञान गुण तादात्म्य आहे का, तुझा आनंद गुण त्याची तादात्म्य आहे का, नाही. असं हो ज्ञान गुण तादात्म्य नाही, आनंद गुण तादात्म्य. जी वस्तू चांगली त्यात तुझं कुठे आहे नाही. मग या सिद्धामध्ये तर ज्ञान गुण आणि आनंद गुण त्याच्याची तादात्म्य नाही, पण तुझा त्या आणि सिद्धाचा तादात्म्य संबंध आहे का. ते सिद्ध आहे त्यात ज्ञान आणि आनंद गुण नाही, पण यात तर नाही. मुला बाकीच्या वस्तूत नाही, अलंकारात नाही, पण त्या सिद्धात तरी आहे की हो. पण त्याचा आणि तुझा तादात्म्य संबंध आहे का, नाही. मग त्याचा काय उपयोग नाही. म्हणून बाहेरात्मा अंतरात्मा तेव्हा तर स्वस्वरूपाचं चिंतन करतील, निज ध्रुवाचं चिंतन करतील तर अंतरात्मा असेल म्हणून परमात्मा होईल या दृष्टीने. पण स्वभावाचं वेदन करतात. अंतरात्मा ही स्वभावाचं वेदन करतात, परमात्मा ही या स्वभावाचं वेदन करतात. वस्तू स्वरूप आणि हे जर जाणलं नाही तर सगळंच काय आहे, दुःख आहे, आकुलता आहे. कारण जाणे काय ते सिद्ध झाले तरी त्याच्यात माझा आनंद गुण नाही म्हणून काळजीत वाटते. आणि ही स्त्री जमली तरी तिच्यात माझा आनंद गुण नाही म्हणून शाश्वत सुख नाही, हेच प्रतीला येतं. हा पती म्हणून जमला तरी त्यात माझं शाश्वत सुख नाही, हेच प्रतीला येतं. हा मुलगा म्हणून जमला तर त्या मुलामध्ये माझा आनंद गुण नाही, शाश्वत नाही, नंतर या घरात आला. म्हणजे माझा त्याची तादात्म्य संबंध नाही, नित्य राहणारा संबंध नाही, सतत राहणारा संबंध नाही, मग कुठे सुख आहे. आणि ज्या स्वभावाचं चिंतन केलं तर आपलं ज्ञान आनंद स्वरूप आणि द्रव्य कसं एक आहे, अनादि अनंत सतत तसंच राहते. म्हणून जशी वस्तू तशी जाणली तर खरं सुख आहे. बघा आहे ना, म्हणजे युक्तीने सिद्ध होत आहे, प्रकृतीने सिद्ध होत आहे. बघायचं आहे स्वतःच थोडस चिंतन करून बघायचं. बघा प्रयत्न करून लगेच अनुभव होतो. Okay.